हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये हे पॉइंटर्स रिलेटेड हे बघितले, इंट्रोडक्शन बघितलं पॉइंटर्सचं. त्यानंतरने आपण पॉइंटर अरिथमॅटिक्स बघितले. त्यानंतरने फंक्शन कसं वापरतात पॉइंटर सोबत ते बघितलं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉइंटर टू ॲरे म्हणजे ॲरे मध्ये पॉइंटर कसा वापरला जातो ते बघायचंय. त्याचा एक्झाम्पल बघायचंय, त्याचा प्रोग्राम बघायचाय, कसं वापरलं जातं, कसं डिक्लेअर केलं जातं पॉइंटर ॲरे मध्ये. तर ते आपल्याला बघायचं. आपण ॲरे एक्सेप्ट करणार आहोत 5 एलिमेंटचा आणि ॲरे डिस्प्ले करणार आहोत तो. आणि ती प्रोग्राम आपण आज घेणार आहोत. तर मित्रांनो, तर तुमची युनिट टेस्ट 30-31च्या दरम्यान आहे. मार्च एंड मध्येच. तर मित्रांनो, त्याआधी आपला सिलेबस सगळा कव्हर होऊन जाईल. तर आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ॲरे अँड पॉइंटर या दोघांमध्ये काय ताल्लुक आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल ॲरे काय राहतो. ॲरे तुम्ही जर आपला थर्ड युनिट बघितला असेल तर त्या थर्ड युनिट मध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ॲरे काय राहतो. ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ डाटा. ॲरे काय आहे? कलेक्शन आहे सिमिलर टाइप ऑफ डाटा. तिसऱ्या युनिट मध्ये आपण ॲरे शिकलो. आता त्याला पॉइंटर सोबत कसं वापरायचं आहे ते बघत आहोत. ॲरे काय आहे? कलेक्शन आहे सिमिलर टाइप ऑफ डाटा. म्हणजे काय? एकाच डाटा टाइपचे एलिमेंट्स त्या ॲरे मध्ये स्टोअर होतील. आता हा ॲरे ए नावाचा ॲरे, ह्याच्यामध्ये कोणते डाटा टाइपचे एलिमेंट स्टोअर झाले? इंटिजर डाटा टाइपचे एलिमेंट स्टोअर झाले. तर ते इंटिजर डाटा टाइपचे एलिमेंट्स प्रत्येक बॉक्समध्ये इंटिजरच डाटा टाइपचे एलिमेंट स्टोअर होणार. म्हणून तर त्याला म्हणलं आहे ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ डाटा. एकाच टाइपचे डाटा स्टोअर करतो तू. ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 अँड एंड विथ साईज -1. ॲरेचा इंडेक्स कुठून सुरू होतो? पहा, ह्याला इंडेक्स म्हणतात. हे जे वर राहतात का, ह्याला इंडेक्स म्हणतात, ह्या वरल्यांना. आणि याला काय म्हणतात? याला मेमरी ऍड्रेस. ह्या वरल्यांचा 10, 20, 30 जे व्हॅल्यू आहेत का, त्यांचा मेमरी ऍड्रेस. आणि ह्याला काय म्हणतात? 10, 20, 30 त्यांना व्हॅल्यूज म्हणतात. तर इंडेक्स कुठून स्टार्ट होतो? 0 पासून आणि साईज -1 ला एंड होतो. ॲरेची साईज काय आहे? 5 आहे. 5 - 1 म्हणजे 4. 4 ला एंड झाला का? हो. कुठून सुरू झाला? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4. पहा मित्रांनो, सेम ते वाक्य ट्रू आहे का? हो, वाक्य ट्रू आहे. ॲरे एलिमेंट स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन. म्हणजे काय? कंटिन्युअस मेमरी लोकेशन म्हणजे काय? एका बाद एक कंटिन्युअस मेमरी लोकेशन म्हणजे काय? इथं जर 100 असेल तर इथं 102 येईल लगेच. त्याच्या पुढे 104 येईल. इथं इथं मध्ये 101 का नाही आलं? 103 का नाही आलं या दोघांच्या मध्ये? इथं या दोघांच्या मध्ये 105 का नाही आलं? इथं या दोघांच्या मध्ये 107 का नाही आलं? तर मित्रांनो, ॲरे काय आहे? ॲरे कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होते. मग मित्रांनो, इथं कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर झालं म्हणल्यावर ॲरेची ही 100 आणि 101 ही फक्त याच 10 ह्या ब्लॉकला दोन्ही मेमरी ऍड्रेस गेली. म्हणजे काय मित्रांनो, दोन्ही दोन्ही मेमरी ऍड्रेस 100 आणि 101 हे दोन्ही अलोकेट कशाला झाले? ह्याला. 2 ब्लॉक कामून झाले? कारण की इंटिजरला 2 बाईट मेमरी लागते, म्हणून तर इथं 2 बाईट मेमरी ह्याला अलोकेट झाली. 100 आणि 101 जी मेमरी आहे का, याच्या मधातली जी 101 आहे का, ती याला अलोकेट झाली. 102 आणि 103 कशाला अलोकेट झाली? ह्या ब्लॉकला अलोकेट झाली. 104 आणि 105 कशाला अलोकेट झाली? या दुसऱ्या ब्लॉकला अलोकेट झाली. तर असं मेमरी अलोकेट होतं. यामध्ये गॅप का म्हणून आहे ते समजलं का तुम्हाला? गॅप का म्हणून आहे? तर मित्रांनो, इंटिजर व्हॅल्यू 2 नी पुढे सरकती. इंटिजर व्हॅल्यू 2 नी पुढे सरकते. प्रत्येक ह्याच्यात बघितलं तर 1 चा गॅप आहे, 2 चा गॅप आहे. प्रत्येक भाग ह्याच्यात आणि ह्याच्यात 2 चा गॅप आहे, ह्याच्यात आणि ह्याच्यात 2 चा गॅप आहे. आज बघू शकता तुम्ही. आणि कंटिन्युअस आहे. हे झालं की हे झालं की हे झालं की हे असे स्टोअर होत आहेत. म्हणून त्याला कंटिन्युअस मेमरी लोकेशन वरती स्टोअर होते ॲरे असं म्हटलं गेलेलं आहे. इन केस ऑफ ॲरे, पॉइंटर आर व्हेरी युजफुल. ॲरेच्या बाबतीत पॉइंटर हे खूप युजफुल आहेत. ते कसं आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊया. वी कॅन असाइन 0th एलिमेंट ऍड्रेस टू द पॉइंटर व्हेरिएबल. म्हणजे काय? 0th एलिमेंट कोणता आहे? हे 0th म्हणजे ह्याचा इंडेक्स व्हॅल्यू ही 0. त्याचा एलिमेंट कोणता आहे? ते 0th एलिमेंट हे झालं एलिमेंट, ही झाली त्याची व्हॅल्यू आणि हे झाला त्याचा मेमरी ऍड्रेस. हे 100 झाला त्याचा मेमरी ऍड्रेस. परत बघून घ्या. इंडेक्स व्हॅल्यू त्यालाच एलिमेंट म्हणतात. ही काय आहे? त्याची व्हॅल्यू.
या ए ची व्हॅल्यू ए ऑफ झिरोची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. ए ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 20 आहे. ए ऑफ 2 ची व्हॅल्यू 30 आहे. ए ऑफ 3 ची व्हॅल्यू 40 आहे. तर मित्रांनो या 100 हे जे मेमरी ऍड्रेस आहे का ते कोणाचा ऍड्रेस आहे या 10चा मेमरी ऍड्रेस आहे या पहिल्या ब्लॉकचा. 102 हा मेमरी ऍड्रेस कुणाचा आहे याचा ऍड्रेस आहे मेमरी ऍड्रेस दुसऱ्या ब्लॉकचा. असंच प्रत्येक ब्लॉकला सेपरेट मेमरी ऍड्रेस दिलेला आहे. तर मित्रांनो आता हे 0th एलिमेंट मेमरी ऍड्रेस कुणावरती स्टोअर करत आहे पॉइंटरवरती. म्हणजे काय ए ऑफ झिरो हे पहा ए ऑफ झिरोचा ऍड्रेस कुणावरती टाकत आहे ए ऑफ झिरोचा ऍड्रेस म्हणजे ए ऑफ झिरोचा ऍड्रेस कोणता आहे 100 हे कुणावरती टाकत आहे पीटीआर वरती हे पहा इथं 100 ह्या पीटीआर वरती टाकत आहे पीटीआर नावाच्या पॉइंटर व्हेरिएबल वरती. जेव्हा मी स्टार पीटीआर डिस्प्ले करेन तेव्हा मला कोणती व्हॅल्यू येईल ही व्हॅल्यू येईल. कसं काय व्हॅल्यू येईल कारण की स्टार लावलेला आहे ना पॉइंटर पीटीआय जेव्हा मी डिस्प्ले करेन स्टार पीटीआय तेव्हा मला ही व्हॅल्यू येईल. हे 10 व्हॅल्यू आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. हे एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सर्व समजलं आहे. हे ॲरे डिक्लेअर केला त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकले आपण हे तर तुम्हाला समजलं. ते मेमरीमध्ये कसं स्टोअर झालं असं स्टोअर झालं. हा तर आपला प्रोग्राम आहे. ते कसं स्टोअर झालं हे तुम्हाला दाखवलं आहे मेमरी रिप्रेझेंटेशन. ही थोडीशी थिअरी बघूया आणि ते त्यानंतर आपण प्रोग्राम घेऊया. In above example, we can see pointer variable ptr store address of first element. ह्या एक्झाम्पल मध्ये काय पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करत आहे. ए ऑफ 0 हा काय पहिला एलिमेंट त्याचा ऍड्रेस स्टोअर करत आहे. हा ऍड्रेस इथं स्टोअर करत आहे. हे पहा इथं स्टोअर करीत आहे. हे या लाईनीचा अर्थ आहे. नाव इफ वी यूज ptr प्लस प्लस देन ऑटोमॅटिकली वी विल गेट द नेक्स्ट लोकेशन. पहा मित्रांनो जेव्हा आपण पीटीआर प्लस प्लस करतो हे पहा इथं केलं पीटीआर प्लस प्लस. पहा मित्रांनो आपण आय प्लस प्लस कसं करीत होतो तेव्हा आय ची व्हॅल्यू 1 वाढत होती. तसंच पीटीआर प्लस प्लस केलं म्हणल्यावर इन्क्रीमेंट ऑपरेटर पीटीआर सोबत वापरला. इन्क्रीमेंट ऑपरेटर कोण्या पण व्हेरिएबल सोबत वापरू शकतो आपण. आता इन्क्रीमेंट ऑपरेटर कोणा व्हेरिएबल सोबत वापरलाय पीटीआर व्हेरिएबल सोबत. म्हणजे काय पीटीआर ची व्हॅल्यू आता सध्याला 100 आहे. सध्याला पीटीआर ची व्हॅल्यू 100 आहे. त्यानंतर जेव्हा पीटीआर प्लस प्लस एक्झिक्यूट होईल तेव्हा पीटीआर ची व्हॅल्यू काय होईल ही डायरेक्ट 102 होईल. पुन्हा पीटीआर ची व्हॅल्यू कसं होईल डायरेक्ट 104 होईल. पुन्हा प्लस प्लस झाल्यावर 106 होईल. पुन्हा प्लस प्लस झाल्यावर 108 होईल. अशी पीटीआर ची व्हॅल्यू परत 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 वाढत जाईल मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजेल असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. इफ वी इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट ऍड्रेस देन इट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज साईज ऑफ दिस डाटा टाईप. जेव्हा आपण ऍड्रेस इन्क्रीमेंट करतो किंवा डिक्रीमेंट करतो हे पहा हे ऍड्रेस इन्क्रीमेंट करतो किंवा डिक्रीमेंट करतो तेव्हा त्याची साईज तो काय करतो इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो अकॉर्डिंग टू इट्स डाटा टाईप. म्हणजे आता ह्याचा डाटा टाईप काय आहे इंट आहे. मग काय मित्रांनो ह्याचा डाटा टाईप इंट आहे म्हणल्यावर ही ह्याचा डाटा टाईप कोणता आहे या पीटीआरचा डाटा टाईप कोणता आहे पीटीआरचा डाटा टाईप सुद्धा इंट आहे. मग मित्रांनो जेव्हा मी पीटीआर प्लस करीन तेव्हा ते कितीने प्लस होईल 1 ने प्लस होईल का नाही 2 ने प्लस होईल. 1 ने प्लस होईल का नाही 2 ने प्लस होईल. 2 ने प्लस झाली म्हणल्यावर आता ही तर 100 व्हॅल्यू आहे पीटीआर वरती 2 ने प्लस झाली म्हणल्यावर 102 येईल. इथून पुढे 2 ने प्लस झाली म्हणल्यावर 104 येईल. इथून पुढे 2 ने प्लस झाली म्हणल्यावर 106 येईल आणि इथून पुढे 2 ने प्लस झाली म्हणल्यावर 108 येईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. 2 ने कसं काय प्लस होईल कारण की पीटीआर कोणत्या डाटा टाईपचा आहे इंटिजर डाटा टाईपचा आहे. आणि प्लस प्लस कशाला करत आहोत इन्क्रीमेंट ऑपरेटर कशासोबत वापरत आहोत पीटीआर सोबत वापरत आहोत. त्यामुळं 2 ने प्लस होत आहे. हे डाऊट तुमचा क्लिअर झाला. मग तुमचं खरं आहे की आय प्लस प्लस केल्यावर 1 नेच प्लस होतो माहिती ना 1 नेच प्लस होतो. आयची व्हॅल्यू जर 5 असली तर 6 होऊन जाते. पण इथं 2 ने प्लस होणार का म्हणून कारण की पीटीआर कोणाचा आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता आपण इथं ह्या प्रोग्राम मध्ये काय केलंय ॲरे युजर कडून घेतला आहे. एंटर 5 एलिमेंट्स म्हणून ॲरे युजर कडून घेतलेला आहे. आता आणि फॉर लूप कशासाठी चाललेला आहे ॲरे युजर कडून घेण्यासाठी एकदा आणि ॲरे युजरला डिस्प्ले करण्यासाठी एकदा. म्हणजे असं दोनदा एका प्रोग्राम मध्ये चाललेला आहे. आणि आपण यामध्ये डिस्प्ले करताना व्हॅल्यू टाकत आहोत का ए ऑफ आय टाकत होतो ना आपण आयची व्हॅल्यू प्लस प्लस होत जाईल तसं हे होत जाईल म्हणून ए ऑफ आय टाकत होतो. तर आता ए ऑफ आय टाकायची गरज आहे का नाही. आता पॉइंटर व्हेरिएबल थ्रू आपल्याला डिस्प्ले करायचं म्हणून त्याला ॲरे ऑफ पॉइंटर म्हणलेला आहे. पॉइंटर व्हेरिएबल थ्रू डिस्प्ले करणार आहोत आपण. तर मित्रांनो आता म्हणून ते इथं स्टार पीटीआर डिस्प्ले केलाय म्हणून मी स्टार पीटीआर वरती जशा जशा इथं व्हॅल्यू वाढत जाते प्लस प्लस व्हॅल्यू होत जाते तशा
मला ह्या प्लस प्लस व्हॅल्यू होत जाते, तेव्हा मी स्टार पीटीआर डिस्प्ले करीन. तर ह्याचा स्टार पीटीआर कोणती व्हॅल्यू येईल, ही 10 व्हॅल्यू येईल. याची स्टार पीटीआर कोणती व्हॅल्यू येईल, 20 व्हॅल्यू येईल. याची स्टार पीटीआर कोणती व्हॅल्यू येईल, 30 व्हॅल्यू येईल. अशी प्रत्येकाची स्टार पीटीआर वाली व्हॅल्यू डिफरंट येईल. जेव्हा जेव्हा प्लस प्लस होत जाईल तेव्हा हे मला टोटल 5वी व्हॅल्यू भेटते. आणि 5वीच व्हॅल्यू भेटल्यावर कसं थांबन आपला ॲरे, कारण की इथं कंडिशन 5ची दिली आहे म्हणून ॲरे इथंच थांबून जाईल आपला, आणि आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होऊन जाईल. आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होऊन जाईल आणि आपला आउटपुटला हे 5ची व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाते. चला तर आपण हा प्रोग्राम सेम टू सेम आपण करून बघूया आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊन. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण ॲरे विथ पॉइंटर असा प्रोग्राम बघणार आहोत. 5 एलिमेंट साठी आपण युजर कडून घेणार आहोत आणि 5 एलिमेंट आपण युजरला डिस्प्ले करणार आहोत. त्यासाठी आपण एक ॲरे डिक्लेअर करा आधी. ॲरे त्याची साईज काय द्या, ॲरेची साईज देते माहिती तुम्हाला सर्वांना. ॲरेची साईज 5 दिलेली आहे. त्यानंतर मी त्याला क्लोज केला आहे. त्यानंतर इंट पॉइंटर एक डिक्लेअर करा. पीटीआर नावाचा पॉइंटर डिक्लेअर करा. स्टार पीटीआर तुम्ही पीटीआरच्या जागी काही पण घेऊ शकता मित्रांनो. मी तर पीटीआरच घेत आहे म्हणून तुम्ही पण पीटीआर घेऊ नका. प्रिंट एफ फंक्शन वापरून युजरला मेसेज देणार मी, किंवा तू काय कर, एंटर कर 5 एलिमेंट. एंटर 5 एलिमेंट्स. युजर काय करणार, 5 एलिमेंट एंटर करणार. 5 एलिमेंट युजर एंटर करणार. मग ती 5 एलिमेंट एंटर केलेले मला स्कॅन एफ थ्रू मला घेऊन यावं लागतील. स्कॅन एफ फंक्शन वापरून मला 5 एलिमेंट घेऊन यावं लागतील. कशात, प्रत्येक जागेवरती जस्ट त्याच्या व्हॅल्यूज वरती. इथं मी काय वापरणार, पर्सेंट डी का मग की इंटिजर डाटा टाईप आहे ना, म्हणून पर्सेंट डी वापरलेला आहे. आणि त्यानंतर मी या डबल कोटेशनच्या बाहेर कॉमा देऊन मी काय करणार आहे, इथं ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय टाकणार आहे. ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय का म्हणून टाकणार आहे. आय का म्हणून टाकला आहे, तुम्हाला कोणाला समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगत चला. तर मित्रांनो, आय मी ह्याच्यासाठी टाकलेला आहे कारण की मी इथे एक कंडिशन लावणार आहे फॉर लूपची कंडिशन का म्हणून लावत आहे, कारण की मित्रांनो एक स्कॅन एकदाच व्हॅल्यू घेतो. मला अशा 5दा व्हॅल्यू घ्यायच्यात 5 एलिमेंटच्या युजर कडून. मग मी इथं स्कॅन एफ वापरणार आणि 5ची व्हॅल्यू घेणार. 5 व्हॅल्यू घेण्यासाठी मला आय इक्वल्स टू 0 असं आयची व्हॅल्यू आधी 0 डिक्लेअर करायची. त्यानंतर मी आय प्लस प्लस आयची कंडिशन द्यायची, आय लेस दॅन 5 का म्हणून केलेला आहे, कारण की मला इथं कंडिशन दिलेली आहे. मी काय दिलेली आहे, कंडिशन दिलेली आहे. आणि आय प्लस प्लस करून हा फॉर लूप मी एंटर करीत आहे. पहा इथं, आणि सेम इथं सुद्धा कर्ली ब्रेस दिसतो. आणि हे थोडस मध्ये घ्यायचं जेणेकरून आपला प्रोग्राम स्ट्रक्चर्ड वेने दिसतो. आता मित्रांनो, इथं मी सर्व लावलेलं आहे, पण मित्रांनो इथं आयला डिक्लेअर करावं लागेल ना, त्यामुळे इथं कॉमा देऊन आयला सुद्धा डिक्लेअर करा. जसं जसं व्हेरिएबल लागत चालतील तसं तसं डिक्लेअर करीत चालत जा, जेणेकरून पुन्हा एरर यायचे नाही तुमची प्रोग्राम मध्ये. /n लावायचं तर /n लावू शकता तुम्ही, /n. आता मित्रांनो, आता युजर कडून तर 5 एलिमेंट्स घेतले आपण. आता ते आपल्या मेमरीवरती स्टोअर झाले, कशावरती, या ॲरे वरती स्टोअर झाले. आता मित्रांनो, मला पॉइंटरवर ही द्यायची, पीटीआर वरती मेमरी ऍड्रेस द्यायचा. मला कशाचा ऍड्रेस देणार, पीटीआर इक्वल्स टू कशाचा ऍड्रेस देणार मी, ए ऑफ ॲरेचा ऍड्रेस देणार. ॲरेचा ए ऑफ 0चा ऍड्रेस देणार. पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस देणार. पहिल्या एलिमेंटचं का म्हणून देणार, कारण किंवा आपल्याला सांगितलेलं आहे की पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस दिला की लगेच तुमचा तो एलिमेंट जेव्हा प्लस प्लस करून जाईल, ए ऑफ झिरोला प्लस प्लस केल्यावर काय येईल आपल्याला, ए ऑफ 1 ची व्हॅल्यू आउटपुटला येईल. ए ऑफ 1 ला प्लस प्लस केल्यावर ए ऑफ 2 ची येईल. ए ऑफ 2 ला प्लस प्लस केल्यावर ए ऑफ 3 ची व्हॅल्यू येईल. अशाच व्हॅल्यू कंटिन्यू होत राहतील. त्यानंतर परत प्रिंट एफ फंक्शन करा. त्यामध्ये परत युअर एलिमेंट्स आर, म्हणजे आपले एलिमेंट्स डिस्प्ले करून टाकूया. युअर
आपले एलिमेंट्स जे काही आहे ते डिस्प्ले करून टाकूया. आणि प्रत्येक एलिमेंट झाल्यावर आपल्याला गॅप यायला पाहिजे, याची सुद्धा दक्षता घेऊया, याची सुद्धा हे घेऊया, काळजी आपण घेऊया. थोडेसे प्युअर शब्द वापरत आहे, पण काही हरकत नाही, तुम्हाला समजून जात असतील. आय इक्वल्स टू 0, आयला डिक्लेअर केलं. आय परत फॉर लूप मला वापरावं लागेल बरं का इथं मित्रांनो. परत फॉर लूप का म्हणून वापरत आहे, एकदा मला ॲरे घेण्यासाठी आणि एकदा ॲरे डिस्प्ले करण्यासाठी. सेम तोच राहतो फॉर लूपचा. हा जो मधला स्ट्रक्चर आहे का, सेम तोच स्ट्रक्चर सुद्धा राहतो फॉर लूपचा. आय लेस दॅन 5 कॉमा देऊन आय प्लस प्लस. इथं क्लोज करायचं नाही, कारण की इथं लूप येणार. आणि एंटर दाबायचे. एंटर दाबल्यावर याच्यात काय करायचं, आपल्याला ॲरेला डिस्प्ले करायचं. त्यामुळे प्रिंट एफ फंक्शन कॉमा देऊन ॲरेला डिस्प्ले करा. ॲरेला कसं डिस्प्ले करणार, पर्सेंट डी. कोण्या टाईपचा ॲरे, इंटिजर टाईपचा. पर्सेंट डी वापरला म्हणून. मग आता प्रत्येक ॲरे झाले आपल्याला गॅप यायला पाहिजे, म्हणून स्लॅश टीचा वापर केल्याने काय होणार, 2 ॲरे एलिमेंट मध्ये मला गॅप दिसणार. आता समजा इथे एक ॲरे एलिमेंट आहे, इथं ॲरे एलिमेंट 10 डिस्प्ले झाला, याच्यामध्ये मला गॅप येणार आणि लगेच 20 येणार, पुन्हा गॅप येणार आणि 30 येणार. या स्लॅश टीचा अर्थ काय, या दोन्ही एलिमेंट मध्ये गॅप आणून देतो. हे पहा, इथे एवढा गॅप आला, असा गॅप तो स्लॅश टी आणून देतो. इथपर्यंत तुम्हाला सर्व समजलं असेल. आता मला कॉमा देऊन कशाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, स्टार पीटीआर. मला काय डिस्प्ले करायचे, व्हॅल्यूज डिस्प्ले करायच्या आहेत. मग मी तर स्टार पीटीआर डिस्प्ले करेन. आणि मित्रांनो, स्टार पीटीआर डिस्प्ले करीन म्हणल्यावर मला पहिलीच व्हॅल्यू डिस्प्ले होईल 100 व्हॅल्यू. इतका जर प्रोग्राम मी रन केला तर. पण मित्रांनो, मला एकच व्हॅल्यू पाहिजे का, मला 5 व्हॅल्यू पाहिजे ॲरेच्या. म्हणून मी काय करणार, पीटीआर. थांबा, आधी तुम्हाला असंच रन करून दाखवतो, बघूया काय होतो. हे पहा, एंटर 5 एलिमेंट. पहिलं काय 10, एंटर 5 एलिमेंट बनलेला आहे. पहिलं काय एंटर करतो, 10, एंटर 20, एंटर 30, 40, 50. असे 5 एलिमेंट मी एंटर केले. आता मी जे एंटर दाबतो, पहा, आता मी एंटर दाबल्यावर मला काय आलं, सगळीकडे 10 आउटपुटला आलं. कसं काय 10 आलं, कारण की इथं पीटीआर प्लसच झालं नाही ना. पीटीआर वर पहिल्यांदा व्हॅल्यू मेमरी ऍड्रेस कोणाचा टाकला होता, पहिल्या याचा ए ऑफ झिरोचा मेमरी ऍड्रेस टाकला होता, म्हणजे 10च व्हॅल्यू आउटपुटला येईल. बाकीच्या व्हॅल्यू आल्याच नाहीत ना आउटपुटला. बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील, जर पीटीआर प्लस प्लस केला तर. मग इथं पीटीआर प्लस प्लस करा. आता इथं पीटीआर प्लस प्लस केला आहे मित्रांनो. पीटीआर प्लस प्लस केला म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू पुढे पुढे जात राहणार, आपल्याला आउटपुटला सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले होत राहणार. पहा, इथं 20 टाकतो, पुन्हा 30 टाकतो, पुन्हा 40 टाकतो, पुन्हा 50 टाकतो. आता एंटर दाबल्यावर मला आउटपुटला सगळ्या व्हॅल्यू येऊन जातात. पहा मित्रांनो, आले का, 10, 20, 30, 40, 50 सगळ्या व्हॅल्यू आले का आउटपुटला. हो मित्रांनो, मला सगळ्या व्हॅल्यू आउटपुटला आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही म्हणता सर दुसऱ्या व्हॅल्यू टाकून बघा. चला मग मी व्हॅल्यू टाकतो, 9, एंटर 8, 7, एंटर 6, एंटर 5. आता पहा, 9, 8, 7, 6, 5 आल्या का. हो, तर मित्रांनो, आपला हा प्रोग्राम सक्सेसफुल रन होत आहे. आणि रन कसा होत आहे ते तुम्हाला समजलं का. ए ऑफ झिरोचा मेमरी ऍड्रेस कशावरती जात आहे, पीटीआर वरती. पीटीआरची स्टार पीटीआर डिस्प्ले केला, मला ए ऑफ झिरोची व्हॅल्यू भेटते आहे. ए ऑफ झिरोची व्हॅल्यू 10 एंटर केली ती, 10 व्हॅल्यू मला भेटली. त्यानंतर प्लस प्लस झाला ए ऑफ 1 ची व्हॅल्यू मला भेटली. हे स्टार पीटीआर केल्याने हा लूप तुम्हाला सांगतो कसा पळाला. लूप तुम्हाला सांगतो, कारण की लूप मध्ये बऱ्याचशा मुलांना डाऊट आहे आणखीन बी. आता मी तुम्हाला सांगतो. पहा, 3च घेऊया आपण. पहिली 10, दुसरी 10T, तिसरी 30, 10, 20, 30. आता ह्याचा मेमरी ऍड्रेस काय आहे, ह्याचा मेमरी ऍड्रेस सपोज काही पण आहे, याची 0, 1, 2 ह्याच्या तीन लोकेशन आहेत. आता मित्रांनो,
जेव्हा मी पीटीआर प्लस पहिल्यांदा व्हॅल्यू कोणची स्टोअर होणार हे आउटपुटला येणार, मला पीटीआर डिस्प्ले झालं 10 व्हॅल्यू आलती का आउटपुटला, हो. पीटीआर प्लस प्लस केल्यावर मला कोणत्या पीटीआर प्लस प्लस केल्यावर कोणत्या व्हॅल्यूला हा रिप्रेझेंट करेन, ह्या व्हॅल्यूला कशाच्या, या 20च्या मेमरी ऍड्रेसला. पीटीआर प्लस प्लस केल्यावर 20च्या मेमरी ऍड्रेसला रिप्रेझेंट करेन आणि स्टार पीटीआर जेव्हा मी परत डिस्प्ले करीन तेव्हा मला 20 व्हॅल्यू येईल. पहा इथं हे पीटीआर स्टार प्लस प्लस झालं, त्यानंतर लूप एंड झालं. लूप एंड झालं की मग काय होणार, लूप एंड होत नाही, फायनल लाईनला पोहोचल्यावर परत चेक होतो कंडिशन. आय प्लस प्लस होतो, आय प्लस प्लस झाल्यावर I0 होता, I1 झाला, आय प्लस प्लस झाल्यावर 1 झाला. कंडिशन ट्रू आहे ना, कंडिशन ट्रू राहिली, परत एक्झिक्यूट होणार printf %d, परत स्टार पीटीआरची व्हॅल्यू म्हणजे 20 व्हॅल्यू आउटपुटला येईल. 20 व्हॅल्यू आउटपुटला आली की मग परत प्लस प्लस होणार पीटीआर परत प्लस प्लस झाल्यावर ही पीटीआर प्लस प्लस झालं इकडे येईल, ही मेमरी व्हॅल्यू येईल, ही मेमरी ऍड्रेस येईल. ह्याचा पॉइंटर कोणती व्हॅल्यू, हे कोणा व्हॅल्यूला पॉइंट करते, ही 30 व्हॅल्यूला. हे प्लस प्लस झाल्यावर ही 30 व्हॅल्यू पॉइंट करते म्हणजे 30 व्हॅल्यू आउटपुटला येईल. परत कंडिशन चेक करेन, अशी कवर कंडिशन चेक करणार जोवर इथं 5 पर्यंत होत नाही तोवर. I=5 पर्यंत होत नाही, I=5 झाली की आपला लूप टर्मिनेट होतो, लूप फॉल्स होतो. लूप फॉल्स झाल्यावर रिटर्न 0 आउटपुटला येतो ना आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आय होप तुम्हाला जर समजलं नसेल तर ॲरेचे लेक्चर्स आधी करा, नंतर हा कन्सेप्ट बघून घ्या. युनिट 3 ॲरे बघून घ्या आणि नंतर हा कन्सेप्ट बघून घ्या. हेच एक्झाम्पल सेम तुम्ही एक्झाम मध्ये तुमच्या लिहू शकता. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.